एक लग्न असेही भाग 3. तिलाही खूप फ्रेश वाटलं होतं तिथे येऊन. तिथल्या लहान मुलांचा खेळ ती पाहत बसली होती. खेळता खेळता एका मुलाचा बॉल रोडवर गेला. ती लगेच उठून बॉल आणायला गेली. तिने त्याला बॉल दिला आणि त्याच्यासोबत खेळतच बसली. विराटने पाहिलं तर तिथल्या बेंचवर ती नव्हती. तो खूप घाबरला. आजूबाजूला पाहिल्यानंतर ती मुलांसोबत खेळताना दिसली. तिला बघून त्याला बरं वाटलं. तो तिथेच तिला पाहत बसला. किती आनंदी होती ती खेळताना. लहान मुलांमध्ये ती पण अगदी लहानच दिसत होती. आजूबाजूची लोक तिला पाहून हसत होते, पण तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं. आता पुढे विराट विचार करत होता, किती छान आहे तिचं जगणं. आपण नेहमी लोकांचा विचार करून आपल्याला जे करावंसं वाटतं ते करायला घाबरतो, पण ती कशी एकदम बिनधास्त, आपल्याच विश्वास रममान. थोड्या वेळात ती दमूट विराट जवळ आली. विराटने तिला पाणी दिलं. मग ते घरी जाण्यासाठी निघाले. अचानक शालिनीला रस्त्यावर एक ट्रक दिसला. तशी ती खूप घाबरली. तिचं डोकं गरगरायला लागलं. तिला विराटने सांभाळलं. विराट, बघ तो ट्रक आलाय, चल लवकर आपण जाऊया, माझ्या आईला वाचवायला हवं. ती घाबरत म्हणाली, शालिनी हे बघ, तू पॅनिक होऊ नकोस, मी आहे ना, मी सगळं ठीक करेन. तो तिच्या गालांवर दोन्ही हात ठेवत म्हणाला. ती शांत झाली, पण अजून घाबरलेलीच होती. त्याचा हात घट्ट पकडून ती चालत होती. तेवढ्यात समोर विराटने पाहिलं तर वेदिका, ते पण तिच्या आईबाबांसोबत. ते सगळे तिथे जॉगिंग करण्यासाठी आले होते. यांना पण आताच इथे यायचं होतं. विराट शालिनीने पकडलेल्या त्याच्या हाताकडे पाहत म्हणाला. वेदिकाच्या बाबांचं विराटकडे लक्ष गेलं. तिकडे बघ, तो विराटच आहे ना, पण त्याच्यासोबत ती मुलगी कोण आहे? वेदिकाचे बाबा तिला विराटकडे बोट दाखवत म्हणाले. वेदिकाने पाहिलं तिला शालिनीचा खूप राग आला. एक तर आपल्याला हिच्याबद्दल घरी सांगायचं नव्हतं, कारण डॅड एक वेळ समजून घेतील, पण मॉम अजिबात नाही. पण आता ही तर समोरच दिसली यांना, आणि तेही अशा अवस्थेत. सिट यार, कुठून सुचलं मला, आणि मॉम डॅडला सोबत घेऊन आले. आज दोघांना यायचं नव्हतं तरीही मीच हट्ट करून आणलं जॉगिंगला. मीच मूर्ख आहे. बहीण वगैरे अशी थापतही मारता येत नाही, कारण विराटच्या नातेवाईकांबद्दलही दोघांना सगळं माहितीये. वेदिका मनातल्या मनात म्हणत होती. काय ग, काय विचारताय डॅड, कोण आहे ती मुलगी, तू ओळखतेस का? वेदिकाची आई म्हणाली. ते चला ना, आपण त्यांच्याजवळ जाऊन बोलू. इथेच उभं राहून सांगू का? म्हणजे तुला माहितीये का त्याच्याविषयी? चल मग ठीक आहे, वेदिकाची आई म्हणाली. ते तिघेही मग विराट जवळ गेले, तर शालिनीने त्याचा हात अजूनच घट्ट पकडला. वेदिका आणि तिच्या आईबाबांचंही लक्ष शालिनीने त्याच्या घट्ट पकडलेल्या हाताकडेच होतं. काय मग आज मॉम डॅड तुम्ही सुद्धा जॉगिंगसाठी? त्याने त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विचारलं. हो, वेदिकानेच हट्ट केलं म्हणून आलो, बाबा म्हणाले. मग थोडा वेळ कुणीच काही बोलत नाही हे पाहून वेदिकाच्या आईने सरळ विचारलं. विराट, ही मुलगी कोण? असा हात का पकडलाय तिने तुझा? आजूबाजूला कोण आहे कळत नाही का तिला? वेदिकाची आई नाराजीनेच म्हणाली. काय ग, तू कळत नाही का तुला? असं विचारतात का? वेदिकाचे बाबा आईकडे रागाने पाहत म्हणाले. नाही डॅड, त्यांचं बरोबर आहे. वेदिका सांगेल ना तुम्हाला सगळं. ही शालिनी, तिची तब्येत थोडीशी बिघडलीये आणि ती घाबरलीये म्हणून असा हात पकडलाय तिने माझा. खडूस, चल ना लवकर जाऊया घरी, माझं डोकं खूप जड झालंय. शालिनी डोक्याला हात लावत म्हणाली. आम्ही निघतो, वेदिका सांगेल तुम्हाला सगळं, बाय. कोणी काही बोलायच्या आधीच विराट तिला घेऊन पटकन पुढे निघून गेला आणि कारमध्ये बसून कार स्टार्ट केली. हा विराटपणा, स्वतः गेला बिंदास्त माझ्यावर सगळं टाकून. वेदिका सांगेल म्हणे, आता मॉमला कोण समजवणार? वेदिका विचार करत होती. वेदिका, काय आहे हे सगळं? आईने रागातच विचारलं. ती विराटची पेशंट आहे शालिनी, आणि ती व्यवस्थित होईपर्यंत विराट सोबतच राहणार आहे. काय, विराट सोबत? पण का? आई म्हणाली. मग वेदिकाने शालिनीबद्दल सर्व आईबाबांना सांगितलं. पण मी म्हणते, विराटला काय गरज आहे एवढा चांगुलपणा दाखवण्याची? एक तर फुकटात ट्रीटमेंट आणि राहायला पण त्याच्यासोबत. तू कशी काय परमिशन दिलीस त्याला यासाठी? ती त्याच्या घरी सोबत राहते हे जरा जास्तच नाही का? हे बघ, मला नाही वाटत यात त्यांचं काही चुकलंय. उलट आपल्याला तर अभिमान वाटायला हवा, एवढा चांगला जावाई मिळालाय. वेदिका, तू खरंच खूप लकी आहेस बघ, बाबा वेदिकाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. बाबांच्या बोलण्यामुळे वेदिकाला थोडा दिलासा वाटला. तुम्ही पण ना, हा जास्तीचा चांगलपणा मागात पडेल बघा तुम्हाला. असं म्हणून वेदिकाची आई रागात पुढे निघून गेली.
विराट शालिनीला घरी घेऊन आला. आताला मावशी घरी येऊन कामाला पण लागली होती. शालिनीला अस्वस्थ पाहून त्यांनी विराटला विचारलं. विराटने त्यांना सगळं सांगितलं. एवढं काय घाबरायचे बाळा, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, मावशी तिला जवळ घेत म्हणाली. शालिनीनेही त्यांना घट्ट मिठी मारली. थोड्या वेळात मग तीही आंघोळ करून बाहेर आली. काय बनवलात नाश्ता, शालिनीने मावशीला आनंदाने विचारलं. विराट तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. ती तर सगळं विसरून पूर्वीसारखी बोलायला लागली होती. विराटला बरं वाटलं. नाश्ता झाल्यावर शालिनी कागदाचे प्लेन बनवून उडवत बसली होती. मावशी, मला तर कधी कधी वाटतं की आपल्या घरी एक तरुण मुलगी नाही तर एखादी 10 वर्षाची लहान मुलगीच आलीये. तो शालिनीकडे पाहत हसत म्हणाला. ए, तू गप्प बस हा. तसंही आपण किती मोठं झालोय एवढं, पण तू तर मला 50 वर्षाचा म्हातारच वाटतोस. असं म्हणून ती हसायला लागली. का, कशामुळे? माझे केस पण नाही पिकलेत ना. हा, मग खडूस आहेस ना. हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं हसायचं नाही, हे सगळं तूच म्हणत असतोस ना, म्हणून. त्याचा काय संबंध बरं? जाऊ दे, मला थोडं काम आहे मावशी. जेवण झाल्यावर मला आवाज दे. तो रूममध्ये निघून गेला. तेवढ्या दारावर बेल वाजली. मी बघते, असं म्हणून शालिनी धावत दार उघडायला गेली. कोणीतरी 40शीतले गृहस्थ आले होते. विराट आहे का घरात, त्यांनी विचारलं. हो आहे. तुम्ही कोण, शालिनीने विचारलं. मी डॉक्टर सागर शेळके. विराटशी बोलायचं होतं थोडं. त्याला बोलवाल का, ते गृहस्थ म्हणाले. हा, थांबा हा. ती त्यांना आत न बोलवताच काहीतरी बडबडत विराटच्या रूममध्ये गेली. त्या गृहस्थांना वाटलं की ती विराटची होणारी बायको वेदिका असावी. काय मुली आहेत आजकालच्या, आत बसायला पण बोलावलं नाही. ते मनातच म्हणाले. ओये खडूस, बाहेर तुला भेटायला कोणीतरी डॉक्टर. काय नाव होतं बरं त्यांचं? ती डोक्याला हात लावून विचार करू लागली, पण तिला आठवेनच ना. विसरले. थांब हा, मी परत विचारून येते. आणि ती पुन्हा बाहेर गेली. विराटला तिच्या वेंधळेपणावर खूप हसायला आलं. तोही तिच्या मागे कोण आलंय ते बघायला गेला. नाहीये का विराट घरी, तिला एकटीला परत आलेलं पाहून त्यांनी विचारलं. आहे ना. तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही? मी विसरलेच, परत सांगा ना. तेच विचारायला आले. त्यांना तिच्या अशा वागण्यावर हसू आलं. विराटला कशी बरं आवडली असेल, थोडी बालिशच वाटते, ते विचार करत होते. डॉक्टर सागर शेळके. आता राहील ना आठवण, त्यांनी हसून विचारलं. बाप रे, एवढं मोठं नाव कोण ठेवतं बरं? थोडं छोटंसं ठेवायचं ना, लक्षात राहील असं. तुम्हाला कोणता फॉर्म भरताना तुमचं नाव कॉलममध्ये पुरतच नसेल ना. असं म्हणून ती हसायला लागली. त्यांना काय बोलावं सुचलंच नाही. विराट तर म्हणाला होता, ती पण एक डॉक्टर आहे. हिच्याकडे पाहून तर असं वाटत नाहीये की ती बालिशपणा करते. ते विचार करत होते. तेवढ्यात विराट पण बाहेर आला. अरे सर, तुम्ही या ना, आत या, विराट म्हणाला. ते आत आले आणि समोरच्या सोफ्यावर बसले. शालिनीही त्यांच्या समोर बसली. सहजच आलो होतो. तो मागच्या वेळेचा पेशंट तुमच्याकडे पाठवला होता ना, तो बरा झाला म्हणे. तर त्या संदर्भात थोडं बोलायचं होतं. माझ्याकडे अजून एक त्याच टाईपचा पेशंट आलाय. त्यासाठी थोडी तुझी मदत हवी होती. काय, तुम्हाला माझी मदत हवी आहे? मी तर ज्युनियर आहे ना सर, तो काहीसा नाराजीनेच म्हणाला. याच डॉक्टरांच्या हाताखाली विराटने 2 वर्ष असिस्टंट म्हणून काम केलं होतं, पण त्याला ते मुळीच आवडत नव्हते. ते त्याला सतत कमी लेखायचे. तू ज्युनियर आहेस, मला शिकवू नकोस, ही त्यांच्या तोंडात नेहमी असणारी वाक्य. एखादी केस आली आणि विराटने काही सुचवलं तर त्यांना ते पटतच नाही नसायचं. म्हणून 2 वर्षातच त्याने त्यांच्याकडचं काम सोडून दिलं होतं. ज्युनियर असला तरी ती काय झालं, तुम्ही थोडं नवीन पद्धतीचा अभ्यास केलाय म्हणून तुम्हाला जरा जास्त ज्ञान आहे. त्यात काय विषय आहे, ते उसनं असू आणत म्हणाले. मदत हवी आहे तर ॲटिट्यूड काही गेला नाही, विराट मनातल्या मनात म्हणाला. काय मदत करू शकतो मी तुम्हाला? तुझ्याकडे तर त्या पेशंटची फाईल असेलच ना, ती दे मला. अच्छा ठीक आहे, मी फाईल घेऊन येतो. विराट फाईल आणण्यासाठी रूममध्ये गेला. मावशी त्या गृहस्थांसाठी चहा घेऊन आली. अहो, कशाला चहा आणायचं लगेच, ते हसत म्हणाले. मावशी, त्यांना नकोय तर मला दे, शालिनी म्हणाली. तुला दुसरा देते मी, हा पाहुण्यांसाठी आणलाय ना. मावशीने त्यांना चहा दिला आणि किचनमध्ये निघून गेली. तू वेदिका आहेस ना, त्यांनी शालिनीला विचारलं. नाही, मी तर शालिनी आहे, खडूसची बेस्ट फ्रेंड. खडूस कोण बरं? विराट. तुम्हाला माहित नाही का, मी त्याला खडूस म्हणते. मला कसं माहित असेल, पण खडूस नाव छान आहे हा. तो विराट खडूसच आहे तसा, ते खडूस म्हणाले. तुम्ही आल्यावर पण मी तुम्हाला नाव ठेवणार, तुमचं नाव खूप मोठं आहे ना म्हणून.
तेवढ्यात विराट फाईल घेऊन आला, पण त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी तिथेच थांबला. अच्छा, काय नाव ठेवणार बरं? त्यांनी शालिनीला विचारलं. टकलू अंकल. तुमच्या डोक्यावर ना फक्त मागचे केस आहेत, वर केसच नाहीयेत. ती त्यांच्या अर्धवट टक्कल पडलेल्या डोक्यांकडे पाहत असू लागली. त्यांना खूप राग आला, पण ते गप्प बसले. त्यांचा तसा चेहरा पाहून विराटलाही खूप हसायला आलं होतं, पण त्याने हसू थांबवून ठेवलं होतं. सर, ही घ्या फाईल. तो फाईल त्यांच्या हातात देत म्हणाला. त्यांनी लगेच ती फाईल घेतली आणि नाराजीनेच निघून गेले. ते गेल्याबरोबर विराट खूप हसू लागला. शालिनीला कळलंच नाही तो का हसतोय ते. ए खडूस, एवढं का हसतोय तू? तिने विचारलं. तुला माहितीये शालिनी, तू काय केलंस? आजपर्यंत त्यांना असं कोणीच तोंडावर म्हणलं नव्हतं. नेहमी तेच इतरांचा अपमान करत असतात. आज पहिल्यांदा त्यांची बोलती बंद झाली. आता कळलं असेल त्यांना. तो अजून हसत म्हणाला. शालिनीला तो काय बोलतोय ते कळत नाही, तरीही ती पण जोरजोरात हसू लागली आणि तिने टाळी मारण्यासाठी हात पुढे केला. विराटनेही तिला टाळी देत तो आणखी हसू लागला. मावशीला दोघांना असं हसताना पाहून खूप छान वाटलं. थोड्या वेळासाठी शालिनीच विराटची बायको असावी असं त्यांना वाटलं. काही वेळात मावशींनी त्यांना जेवायला दिलं. जेवण झाल्यानंतर विराटला काहीतरी आठवलं आणि तो रूममध्ये काहीतरी शोधण्यासाठी निघून गेला आणि बाहेर येऊन काहीशा रागातच शालिनीला विचारू लागला. शालिनी, तू माझ्या रूममध्ये गेली होतीस का? तिने काहीच उत्तर दिलं नाही. ती तिच्या टेडी सोबत बोलण्यातच मग्न होती. काय विचारतोय मी? तू माझ्या रूममध्ये गेली होतीस का? तो जवळजवळ ओरडलाच. तशी ती दचकलीच आणि घाबरतच म्हणाली. हो का? काय झालं? तिथे टेबलवर फाईल ठेवली होती. त्यातले कागद कुठे आहेत? ती गप्पच होती. काय विचारलंय तुला? कुठे आहेत ते कागद? त्याने रागातच हातातली फाईल फेकली. तिने घाबरून विमान बनवलेल्या कागदांकडे बोट दाखवलं. तसा त्याचा रागाचा पारा आणखीनच चढला. तुला अक्कल आहे की नाही? माहितीये किती महत्वाचे कागद होते ते? आणि तुला विमान बनवायला तेच कागद भेटले होते का? एवढे न्यूजपेपर पडलेत ना घरात, ते घेता येत नाही का तुला? सॉरी. ती दोन्ही कान पकडत म्हणाली. हो, सॉरी म्हणे. सॉरी म्हटलं तर झालं का? तू कधी समजूतदार होणार आहेस? एवढं चाइल्डलिश कोणी वागतं का? सहन करतोय तर जास्तच करायला लागलीस तू. आई वडिलांनी मॅनर्स नाही शिकवलेत का तुला? ती ओरडत म्हणाला. त्याला तशा अवतारात पाहून ती खूपच घाबरली आणि हुंदके देऊ लागली. एवढा त्याचा आवाज ऐकून मावशीही बाहेर आली. त्यांना शालिनीला जवळ घेतलं. ती खूपच घाबरली होती. आता विराटच्या लक्षात आलं आपण काय बोलून बसलो. त्याला त्याचाच खूप राग आला. शालिनीकडे पाहण्याचीही त्याची हिंमत झाली नाही. तो रूमकडे निघून गेला. मावशी शालिनीला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. त्यांनी तिला समजावलं. विराटच्या कामाच्या बाबतीत असं काही झालं की त्याला खूप राग यायचा. मग समोरचा कोणीही असो, त्याच्या रागावर कंट्रोल राहत नसे. याचा अनुभव स्वतः मावशींनी घेतला होता. थोड्या वेळात विराट शालिनीच्या रूममध्ये आला. मावशी रूममधून बाहेर निघतच होती. विराटने त्यांच्याकडे पाहिलं तसं त्यांनी नजरेनेच ती शांत झालीये असं सांगितलं. आता तो रूममध्ये गेला. शालिनीने टेडी सोबत बोलत होती. त्याला पाहून ते तिचा चेहरा दुसरीकडे वळवला आणि टेडीला सांगू लागली. टॉम, आपण ना उद्या निघून जाऊया घरी इथून. इथे खूप बॅड लोक आहेत. फक्त मावशीच चांगली आहे. दुसरी सगळी वाईट आहेत. आपल्यामुळे खूप त्रास होतो त्यांना. सहन करतात ना ते आपल्याला. मग आपण निघून जाऊ उद्याच, ते पण त्यांच्याशी कट्टी घेऊन. हा, सॉरी ग शालिनी, मला तसं म्हणायचं नव्हतं. कट्टी घेतलीये मी. कुणाला आवाज केला नाही का? आणि सॉरी, बिरी मला नकोय. अगं खरंच चुकलं माझं. हे बघ, मी कान पकडतो. खूप सॉरी. तू जाऊ नकोस कुठे प्लीज. फक्त कान पकडूनच नाही, उठबशा पण काढ. अच्छा ठीक आहे. तो कान पकडून उठबशा काढू लागला. त्याला तसं पाहून ती हसायला लागली. हा बरं केलं, माफ केलं, एका अटीवर. कोणती अट? तुला उद्या मला फिरायला घेऊन जावं लागेल आणि पूर्ण दिवस माझंच ऐकावं लागेल. मी जे सांगेन ते करावं लागेल. असं नको तसं नको करायचं नाही. हा, ती हसत म्हणाली. कुठे फिरायला आणि काय सांगणार आहेस पण तू? ते सांगणार नाही? मान्य नसेल तर जा, मी नाही माफ करत. मी चालले तुझं घर सोडून. अच्छा मॅडम, जशी तुमची इच्छा. तो तिच्या समोर दोन्ही हात जोडत म्हणाला. येस, आपण उद्या फिरायला जाणार. ती बेडवर उड्या मारत आनंदाने तिच्या टेडीला म्हणाली. चल मग झोप आता. मी पण जातोय झोपायला. विराट म्हणाला. हो, आणि उद्या लवकर पण उठायचे ना? लवकर. आणि तू इम्पॉसिबल बघ. हा, उद्या लवकर उठेन मी पण. ते पण तुझ्या आधी. चॅलेंज. अच्छा, बघूया हा चॅलेंज. हारलीस तर मग मी सांगेन तसं.
हां चालेल, शालिनी म्हणाली. चल मग बाय, गुड नाईट. विराट त्यांच्या रूममध्ये निघून गेला. एक तर सूर्य पूर्ण डोक्यावर येईपर्यंत मॅडमची झोप होत नाही आणि हे फिरायचं तर लक्षात पण नसेल उद्याला. विसरली तर एक प्रकारे बरंच होईल. पण विराट स्वतःशीच बोलत हसत उठ होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनी विराटच्या आधीच उठली होती. ती लगेच तयार होऊन त्याच्या रूममध्ये गेली आणि त्याच्या अंगावरची चादर ओढत म्हणाली, खडूस, चल उठ बघ, मी चॅलेंज जिंकले. जायचं ना आपल्याला? विराटने हळूहळू डोळे उघडले. पाहिलं तर समोर शालिनी होती. गोड स्माईल ते ती उभी होती. सिंपल येल्लो कलरचा ड्रेस आणि चेहऱ्यावर थोडीशी पण मेकअप नसतानाही किती सुंदर दिसत होती ती. तो पण स्मित हास्य करत तिच्याकडे पाहत बसला होता. ओये, तू जागेपणी पण स्वप्नात आहेस की काय? ती त्याच्या डोळ्यांसमोर हात फिरवत म्हणाली. तसा तो भानावर आला. त्याने घड्याळ पाहिलं. अजून 6 पण वाजले नव्हते. शालिनी, तू एवढ्या लवकर तयार होऊन कुठे चाललीयेस? मी नाही, आपण दोघं चाललोय फिरायला. विसरलास का? म्हणजे लक्षात आहे तर मॅडमच्या. हे बरं विसरली नाही. तो हळूच पुटपुटला. काय बडबडतोय तू हळू? अगं काही नाही, पण एवढ्या लवकर कुठे जायचं ते बघू आपण. चल तू लवकर तयार हो बरं. तिने त्याला हाताला धरून उठवलं आणि ढकलतच बाथरूम जवळ घेऊन गेली. थोड्या वेळानंतर तीही बाहेर आला तर शालिनी समोरच उभी. हा काय रेड कलरचा शर्ट घातलाय? जा बदलू नये. अगं त्यात काय फरक पडतो? राहू दे ना. नको, थांब मी देते तुला शोधून. तिने त्याचं पूर्ण कपाट बघितलं पण तिला एक पण शर्ट आवडला नाही. मग तिने एका कोपऱ्यात वेदिकाने आणलेल्या टी शर्ट पाहिला आणि त्यातली ब्लॅक कलरची टी शर्ट त्याच्याकडे दिली. ही घाल बघ, छान दिसेल. नको, मला टी शर्ट आवडत नाही. काल काय प्रॉमिस केलं होतंस ना? माझं सगळं ऐकणार म्हणलास ना? विसरलास का? अच्छा बाबा, ओके, येतो मी चेंज करून. तू जा बाहेर. मी का जाऊ? कर ना चेंज, त्यात काय झालंय? तू लाजतोय का? तू पण ना शालिनी. ओके थांब इथेच, मी वॉशरूममध्ये जाऊन चेंज करतो. किती लाजतोयस खडूस? ती हसू लागली. तो चेंज करून आल्यानंतर दोघेही मग कारमध्ये जाऊन बसले. त्याने मावशीला कॉल करून बाहेर जात असल्याचं कळवलं. त्याने तिला सीट बेल्ट लावायला सांगितलं पण तिला जमत नव्हतं. मग शेवटी तो तिला सीट बेल्ट लावायला मदत करू लागला. तो तिच्या अगदी जवळ गेला होता आणि तिच्या निरागस डोळ्यांकडे पाहत हरवून गेला. झालं ना लावू? तिने विचारलं. तसा तो भानावर येऊन त्यांच्या सीटवर बसला. अच्छा सांगा मग कुठे जायचंय? त्याने त्यांचं सीट बेल्ट लावत विचारलं. आधी चहा घेऊ? मागे गेलो होतो तिथेच जायचं का? तिने विचारलं. हो चालेल. विराजलाही तिथला चहा प्यायची इच्छा झाली होती. पण तिथे पुन्हा वेदिका आणि तिचे आईबाबा भेटले तर, आणि वेदिकाने मला तिथे चहा पिताना बघितलं तर कहरच होईल. तो विचार करत होता. चला ना मग, कसला विचार करतोय? शालिनीने विचारलं. काही नाही, तिथे नको, आपण दुसरीकडे जाऊया. त्याला त्याच्या ऑफिसासमोर असलेली चहाची टपरी आवडली. त्याने गाडी ऑफिसकडे वळवली आणि दोघांनाही चहा मागवला. खरं तर विराटला पाहून त्या चहावाल्याला पण आश्चर्य वाटलं होतं. पण त्याने काही न विचारणंच पसंत केलं. काही वेळात तिथे पल्लवीही चहा पिण्यासाठी आली. सर, तुम्ही चक्क इथे चहा पिताय? तिने आश्चर्याने विचारलं. अगं ते शालिनीने हट्ट केला म्हणून. पल्लवीला पाहून शालिनी खूप खुश झाली. तिने लगेच जाऊन तिला मिठी मारली. विराटने पल्लवीकडे ऑफिसबद्दल विचारपूस केली आणि तिचा निरोप घेऊन ते तिथे निघून गेले.